विद्यार्थ्यांनो, आज आपण 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील घटक साहित्य प्रकार कथा परिचय पाहणार आहोत. प्रथम आपण प्रस्तावना बघणार आहोत. अनुभव कथनातून कथेची निर्मिती. मानवजात जगात निर्माण झाल्यापासून आणि त्याला भाषा अवगत झाल्यापासून माणसे मोठ्या उत्सुकतेने गोष्टी सांगत आली आहेत. माणूस आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे गोष्ट, कहाणी, वर्णन. विद्यार्थ्यांनो, आपण कथा हा शब्द कसा रूढ झाला ते पाहूया. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या साहित्य प्रकाराच्या विवेचनाला प्रारंभ करण्या अगोदर आपण कथेचा जन्म कसा झाला ते पाहूया. पुढे या ठिकाणी आपण पाहतो आहोत. पहा, कथा गौरव या डॉक्टर भास्कर शेळके आणि डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ संपादित कथा संग्रहातील प्रस्तावनेमध्ये द. ता. भोसले कथेच्या जन्माविषयी फार सुंदर विवेचन करतात. ते म्हणतात, शिकार करून आपली उपजीविका करणाऱ्या आदिमानवाला एखादा थरार निर्माण करणारा, एखादा अंगावर बेतलेला, एखादा रोमहर्षक स्वरूपाचा, एखादा चकित करून सोडणारा, एखादा करुणेमुळे डोळ्यात पाणी आणणारा आणि एखादा पराक्रमाने जीवनाला झळाळी आणणारा संस्मरणीय प्रसंग घडून गेल्यावर तो कोणाला तरी सांगावा हा विचार त्याला अनावर झाला असावा आणि मग त्यातूनच रात्री शेकोटीभोवती गोळा झालेल्या आपल्या साथीदारांना त्याने तो एक नवल म्हणून कथन केला असावा. त्यातूनच अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनो, कथेचा जन्म झाला. परंतु आपल्याला आलेला नवलपूर्ण आणि नाट्यपूर्ण अनुभव इतरांना सांगण्याची गरज ही काही फक्त आदिमानवापुरतीच मर्यादित नाही. खरे तर प्रत्येकाला आपले अनुभव दुसऱ्याला सांगण्याची व दुसऱ्याचे अनुभव ऐकण्याची गरज असते. विद्यार्थ्यांनो, हा अनुभव तुम्ही स्वतःसुद्धा घेत असाल. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती लांबचा प्रवास करून आली की आपण त्याच्या भोवती गोळा होतो आणि तल्लीन होऊन तो जे सांगतो ते ऐकत असतो. म्हणून आजही आपणास एखाद्या झाडाखाली, शेकोटीभोवती, प्रवासात, कार्यालयात, देऊळ वा धर्मशाळेत निवांतपणी शिळोप्याच्या गप्पा मारताना वा अनुभव कथन करताना आणि त्या ऐकताना अनेकांना पाहतो. हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की आला असेल. मग आता प्रश्न पडतो की कथा नेमकी कोणाला ऐकायला आणि सांगायला आवडते? त्या मुद्द्याबद्दल आपण आता थोडंसं बोलूया. कथा सर्वांनाच हवीशी वाटते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना कथा ऐकायला आवडते. यामध्ये अशिक्षित, सुशिक्षित, स्त्री, पुरुष, शहरी, ग्रामीण, गरीब, श्रीमंत हे सगळेच कथा ऐकण्यात व ऐकवण्यात असा कोणताच भेदभाव करत नसल्याचे आपल्याला लक्षात येते. याचं कारण काय विद्यार्थ्यांनो माहिती आहे का? तर याचं कारण आहे कथेमधील मनोरंजकता. आणि मनोरंजकता हे कथेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रामुख्याने मनुष्य गोष्टी वेल्हाळ झाला. गोष्टी वेल्हाळ याचा अर्थ आहे गोष्टींसाठी वेडा होणं. तर प्रामुख्याने मनुष्य गोष्टी वेल्हाळ झाला तो याच कारणामुळे. लक्षवेधी,
सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात गोष्टी सांगितल्या की त्या आबालवृद्धांपासून सगळ्यांनाच आवडतात, हे मात्र अगदी खरे आहे. आता विद्यार्थ्यांनो, आपण थोडंसं मागे जाऊया. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. पण नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, आकर्षक अशी घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील कथा लिहिल्या जाऊ लागल्या. परंतु अनुभवांची देवाणघेवाण आणि सांगण्या ऐकण्याची आवड या दोन गोष्टींबरोबरच कथा ऐकण्याची काही कारणं सुद्धा आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पहा आता, कथा का बरं ऐकली जाते? तर त्याची काही कारणं आहेत आणि ती सगळ्यांमध्ये असतात. पहा, पहिला मुद्दा आहे की माणसाला दुसरा माणूस जाणून घेण्याची अनिवार्य ओढ असते. दुसरा मुद्दा आहे निसर्ग, म्हणजे आजूबाजूची सगळी सजीव सृष्टी जाणून घेण्याची प्रत्येकाला ओढ असते. तिसरा मुद्दा आहे भविष्यात दडलेल्या गोष्टी आधी किंवा आजच जाणून घ्याव्याशा वाटतात की पुढे काय घडेल हे मला आत्ताच कळालं तर बरं होईल. चौथा मुद्दा आहे निसर्ग आणि माणूस यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या नाट्यमय प्रसंगांचीही ओढ असते. खूप मोठं कुतूहल असतं. त्यामुळे कोणी नाट्यमय प्रसंग सांगू लागला की आपण अगदी कान टवकारून ती गोष्ट ऐकायला बसतो. आता उदाहरणार्थ आपण बघूया की कुठे पूर आला, भूकंप झाला, तिथे काय घडलं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही असेल नाट्यमय तर आपल्याला ऐकायला आवडतं. आता कथेमध्ये आपल्याकडे काय काय होऊन गेलंय मग? तर रामायण महाभारतासारखी कथात्मक असलेली महाकाव्य आपल्याकडे होऊन गेली आहेत. जातक कथा, हितोपदेश, वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी या सगळ्यांचा समावेश आपल्याकडे झालेला आहे. या कथांमध्ये काय काय होतं? तर अद्भुत रम्यता, चेतन गुणोक्ती हा अलंकार, सुखदुःखाचे विविध प्रसंग, तसेच मानवी स्वभावाच्या नानाविध पैलूंचे दर्शन आपल्याला या सगळ्यांमधून घडते. तर आपण इथे विद्यार्थ्यांनो पाहतो आहोत स्क्रीनवरती रामायण, ईसापनीती, जातक कथा, महाभारत, पंचतंत्राच्या 100 गोष्टी, तेनालीरामच्या मराठी कथा, अकबर बिरबलाच्या गोष्टी या सगळ्या तुम्ही लहानपणी वाचलेल्या असतीलच. आता कथेमध्ये कोणत्या पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो ते आपण बघूया. कथेमध्ये कथेत घटना असते, कथानक, कथेतील पात्रे, स्थळ, काळ व वेळ, विशिष्ट वातावरण, समर्पक निवेदन शैली, त्यानंतर परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष व गुंतागुंत, समर्पक शेवट आणि कथेला एक सुयोग्य व उत्तम शीर्षक, या सगळ्यांचा कथेमध्ये अंतर्भाव होतो. यावरून विद्यार्थ्यांनो आपल्याला कथेची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. पहा की एका विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. आता अर्थात प्रत्येक कथेत हे सर्व घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंग वा व्यक्तीचे चित्रण नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना आणि निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणता येईल. आता यानंतर आपण विद्यार्थ्यांनो कथेची पूर्वपीठिका पाहणार आहोत. म्हणजे काय? तर कथा आपल्याकडे कशा पद्धतीने बदलत गेली. मुद्रणपूर्व काळात म्हणजे
छपाईची कला अस्तित्वात नव्हती. त्या काळात कथा ही लिखित स्वरूपात अस्तित्वात नव्हतीच, तर ती मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत गेली. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी सांगितली गेली. मराठीमध्ये मात्र लिखित कथेचा पहिला आविष्कार झाला तो महानुभाव साहित्यातून. माहीम भटाने चक्रधरांच्या ज्या लीळा संकलित केल्या त्यामध्ये चक्रधरांच्या जीवनातील काही प्रसंग कथारूपाने सांगितलेले आहेत. त्यानंतर मग संत साहित्यामध्ये सुद्धा आपणास परमेश्वर भक्तीच्या वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या दिसतात. संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या चरित्र कथांमध्ये सुद्धा विपुल कथा असलेल्या आपल्याला दिसतात. शाहिरांचा पोवाडा तुम्हाला माहीत असेल पहा, म्हणजे शिवाजी महाराजांवर असलेला पोवाडा, तानाजीवरती असलेला पोवाडा, पेशव्यांचा पोवाडा, हे सगळे पोवाडे म्हणजे थोडक्यात पराक्रमी वीरांच्या युद्धकथाच मांडल्या गेल्या आहेत. पण पुढे मात्र काय झालं तर आपल्याकडे इंग्रजी राजवट आली आणि इंग्रजी राजवटीमुळे भारतीय समाजात परिवर्तनशील अशा ज्या काही गोष्टी घडल्या, म्हणजे अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन झालं, बदल घडून आले आणि त्याचा परिणाम आपल्या मराठी साहित्यावर सुद्धा झालेला दिसून येतो. मग आता आपण मराठीमध्ये कालानुरूप कसे बदल होत गेले आणि कोणकोणत्या लेखकांनी कथालेखन केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. 1890 साली श्रेष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी करमणूक या नियतकालिकातून पहिल्यांदा मराठी कथेचा प्रारंभ केला. मग त्यानंतर पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप म्हणजे काळानुसार बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन झालं, कथा सामर्थ्यवान बनली, विषयामध्ये विविधता आली आणि कथेचा वाचक वर्ग विस्तारला. म्हणजे कथा वाचणारे सुद्धा हे जास्त संख्येने आपल्याला दिसू लागले. 1920 ते 1945 हा कालखंड तर मराठी कथेच्या संदर्भात सुवर्ण काळ मानला जातो. का मानला जातो? कारण याच काळामध्ये नासी फडके हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. दिवाकर कृष्ण, य. गो. जोशी, वि. स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, कुसुमावती देशपांडे, वामनराव चोरघडे ही नावं यातली काही तुम्ही ऐकली असतील. यांच्या काही कथासुद्धा काही तुम्ही विद्यार्थ्यांनी वाचलेल्या असतील. तर असे समर्थ कथालेखन करणारे लेखक याच काळात निर्माण झाले. त्यानंतर ग्रामीण आणि दलित कथाही निर्माण झाली. तिनेही कथा वाङ्मयाला समृद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. स्त्री शिक्षणाचा प्रसार नंतर वाढला आणि त्याचा सुद्धा प्रभाव मराठी साहित्यावर दिसून आला. त्यानंतर मग स्त्रियांचे अनुभव सुद्धा कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आणि अशा प्रकारे मग जीवनाचे विविध अंगाने दर्शन घडवणारी कथा आज आपल्याला दिसते आणि आजही वाचक हा या कथांकडे आकृष्ट होताना म्हणजेच ओढला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर आपण आता इथे स्क्रीनवरती काही महत्त्वाचे कथाकार त्यांचे फोटो पाहतो आहोत. पहा, ह. ना. आपटे, त्यानंतर नासी फडके, त्यांनी या ठिकाणी गुजगोष्टी लिहिल्या. य. गो. जोशी यांनीही प्रसिद्ध कथा लिहिल्या आहेत. त्यामध्ये वहिनींच्या बांगड्या ही कथा त्यांची खूप प्रसिद्ध आहे. त्यावर एक मराठी सिनेमासुद्धा निघालेला आहे. नंतर विभावरी शिरूरकर या प्रसिद्ध लेखिका होऊन गेल्या. त्यांनी सुद्धा स्त्रियांच्या अनुभव विश्वावरती कथालेखन केलेलं आहे. त्यांचं पूर्वाश्रमीचं मूळ नाव आहे बाळूताई खरे. त्यांनी विभावरी शिरूरकर या टोपण नावाने कथालेखन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी विवाहानंतर मालतीबाई बेडेकर या नावाने सुद्धा समृद्ध लेखन केलेलं आपल्याला दिसतं. वामनराव चोरघडे हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांच्या संस्कारित करणाऱ्या कथा या खूप प्रसिद्ध आहेत. कुसुमावती देशपांडे यांनीही कथा दालन अतिशय समृद्ध केलेलं आहे. आता यानंतर आपण पुढे कथेचे घटक बघूया. आता विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण कथा म्हणजे काय, कथेत कोणकोणते या ठिकाणी
घटक म्हणजे थोडक्यात वैशिष्ट्ये असतात, प्रमुख कथाकार बघितले. पण आता यात आपण कथेचे घटक काय आहेत, की कथालेखनामध्ये कोणत्या घटकांचा अंतर्भाव होतो, तर बघूया. कथालेखनात कथेचा निवेदक जो असतो तो घडून गेलेल्या घटना प्रसंगांचे कथन करत असतो. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, कथेची भाषा ही कशी असेल तर भूतकाळातील, म्हणजे या भूतकाळातील घटनांचे कथन करताना निवेदक त्या जशाच्या तशा न सांगता त्यात बदल करतो, त्यात नव्याने भर घालतो, काही अनुभवांची निवड करतो आणि त्यासाठी त्याला अनेक गोष्टींची मदत होत असते. मग ह्या अनेक गोष्टी म्हणजेच काय आहेत, कथेचे घटक. तर कोणकोणत्या गोष्टी ह्या कथालेखकाला मदत करतात ते आता आपण प्रामुख्याने पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे कथा बीज. आता कथा बीज याचा अर्थ काय होतो, तर कथेतील मूळ घटना, म्हणजे नेमकी या ठिकाणी निवेदकाला कोणती घटना सांगायची आहे. तर कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो आणि हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण या सगळ्या घटकांचे सहाय्य घेतो आणि या सर्व घटकांच्या मदतीने तो घटना मालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर करतो. म्हणून घटना ही खूप महत्त्वाची ठरते, ते बीज अतिशय महत्त्वाचं ठरतं, त्यालाच कथा बीज असे म्हणतात. दुसरा घटक आहे कथानक. पहा आता, कथानकात काय काय असतं, तर सगळ्या घटकांचे एकत्रीकरण केलं जातं. मग ते कोणते घटक, तर घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण ह्या सगळ्या घटकांचं एकत्रीकरण केलं जातं आणि या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. पण ही मांडणी करताना आशय वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथन करावं लागतं, हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा घटक आहे पात्रचित्रण. हा कथेचा महत्त्वपूर्ण असा घटक आहे, कारण पात्रचित्रणामधूनच कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. ही पात्रे जी असतात ती वास्तवातील माणसांप्रमाणेच रेखाटली जातात आणि त्यामुळे वाचकांची त्या पात्रांशी खूप जवळीकही साधली जाते. ही पात्रे जी असतात ती कथाकाराची स्वनिर्मिती असते. चौथा मुद्दा आहे पहा, तो म्हणजे वातावरण निर्मिती. आता वातावरण निर्मिती म्हणजे काय, तर कथेला स्थळ, काळ, तसेच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय असे सगळ्या प्रकारचे वातावरण लाभलेले असते. या वातावरणाचा वाचकांच्या मनावर परिणाम होतो आणि या वातावरण निर्मितीमुळेच तो कथेशी एकरूप होतो. म्हणून वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते आणि ती वाचकाला मग आवडते. पाचवा मुद्दा आहे नाट्यमयता, म्हणजे संघर्ष. कुठल्याही कथेमध्ये संघर्ष असतोच. तर कथेत कसा संघर्ष असतो, तर चांगल्या आणि वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते आणि स्वाभाविकपणे मग कथानकाच्या ओघात जो शेवट होतो तो या नाट्यमयतेमुळेच वाचकाला आकर्षित करत असतो आणि हा जो संघर्ष असतो त्यामुळेच वाचक कथेशी जोडलेला राहतो. सहावा मुद्दा आहे संवाद. कथेतील संवाद जे असतात हे अगदी चटपटीत, आकर्षक आणि वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे असतात, कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्राच्या स्वभाव धर्मानुसार, घटकानुसार संवाद हे लिहिले जातात. संवादामधून रसनिर्मिती होते, रसपरिपोष होतो आणि मुख्य म्हणजे अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. म्हणून कथा आपल्याला ह्या अतिशय सुंदर वाटतात. सातवा मुद्दा आहे भाषाशैली. आता भाषाशैली, कथानक जे असतं ते भाषेच्या मदतीनेच साकार होत असतं.
म्हणून कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. कधी कधी कथा पूर्णपणे बोलीभाषेत सुद्धा लिहिली जाते, त्यामुळे ती वाचकाला जवळची वाटते. पुढचा मुद्दा आहे कथेचा प्रारंभ, मध्य आणि शेवट. आता पहा, प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून होते, तर कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकेतून होते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कंठा सुद्धा तीव्र होते. आणि म्हणून कथेच्या रचनाबंधाला प्रारंभ, मध्य आणि शेवट या 3 घटकांमुळे सौंदर्य प्राप्त होते. आणि शेवटचा मुद्दा आहे शीर्षक. शीर्षक हे जेवढे सूचक असेल, अर्थपूर्ण असेल, तेवढं आपल्याला कथेचा आशय उलगडण्यास मदत होते. तर विद्यार्थ्यांनो, कथेचे घटक हे तुमच्या लक्षामध्ये आले असतील. आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, कथेची वैशिष्ट्ये. पहा, मराठी कथा ही अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे त्या कथेचे वैशिष्ट्य आपल्याला त्याचा अभ्यास आता करायचा आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. दिवाळी अंकांमध्ये तर कथेला अगदी मानाचे पान दिले जाते, ते केवळ तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. आणि आता तर मनोरंजनाची खूप साधनं आपल्या समोर उभी आहेत, त्यामध्ये TV आहे. पण हे सगळं जरी असलं तरी पहिला मान हा कथेचाच आहे. कथा सर्वांना हवीशी वाटते. तर आपण बघूया घटक आहेत कथेची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे आणि माणूस गोष्टी वेल्हाळ जो झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. दुसरा मुद्दा आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. पहा आता की मनावर संस्कार करण्याची जबरदस्त ताकद कथेमध्येच आहे. कथेमधून आपल्याला मूल्य विचार रुजवता येतात आणि बोध कथेमधून तर आपल्याला मनावर संस्कारही ठसविता येतात. त्यामध्ये श्यामची आई या पुस्तकाचं उदाहरण आपल्याला इथे देता येईल. तिसरा मुद्दा आहे कथा वाचकांची उत्कंठा वाढविते. उत्कंठा वाढविते म्हणजे काय, तर अनेकदा पुढे काय होणार ही अशी उत्सुकता आपल्याला लागलेली असते. मग या दृष्टीने उत्सुकता जी निर्माण होते ती जर कथेमध्ये असेल तर वाचक खिळून राहतो. कथेतील पात्र आणि प्रसंग त्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. आणि आपल्या पाठ्यपुस्तकातील शोध ही जी कथा आहे त्या कथेतील नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना लक्षात येईल की तुमची सुद्धा उत्कंठा कशी टिकून राहिली होती. म्हणून कथेतील उत्कंठा खूप महत्त्वाची असते. पुढचा मुद्दा आहे पहा, कथा एककेंद्री असते. एककेंद्री म्हणजे काय, तर कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणजे कादंबरीप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कादंबरी कशी असते, मोठी असते. तुम्हाला फरक लक्षात येईल कादंबरी म्हणजे काय, कथा म्हणजे काय. पण कथा मात्र लघु असते, ती अशी पसरट नसते आणि तिचे स्वरूप छोटे असते. पाचवा मुद्दा आहे कथा भूतकाळात लिहिली जाते. म्हणजेच कथेमध्ये होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. म्हणून आपण पहा कथेची सुरुवातच अशी करतो की एक होते गाव, त्या गावात एक राजा राहत होता म्हणजे या ठिकाणी भूतकाळातील निवेदन असतं. आणि म्हणून आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. सहावा मुद्दा आहे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कारण कथा ही जीवनस्पर्शी असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. कारण कथा सांगण्यासाठी कोणताही छोटा मोठा प्रसंग, घटना ही कोणतीही चालते. म्हणजे अगदी या ठिकाणी एखाद्या छोट्याशा मांजराच्या पिल्लावर सुद्धा कथा होऊ शकते. अगदी आपल्या
चमचा याच्यावर सुद्धा कथा होऊ शकते. म्हणजे थोडक्यात कथेसाठी कोणताही विषय हा नाकारला जाऊ शकत नाही. आपण बालपणी काऊ चिवची गोष्ट ऐकलेली आहेच. 7वा मुद्दा आहे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. म्हणजे कथा ही वाचली जातेच, पण ती सादर सुद्धा केली जाते. म्हणून घरोघरी, शाळांमध्ये किंवा साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये कथाकथन आवर्जून केले जाते आणि ती एक सांस्कृतिक देवघेव मानली जाते. एवढी ती महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे कथेचे सादरीकरण. आता बघूया आपण कथेचे सादरीकरण. कथेचे सादरीकरण ही एक कला आहे. ती योग्य प्रयत्नाने साध्य होऊ शकते. आणि अलीकडच्या काळामध्ये तर कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी अर्थार्जन सुद्धा करू शकतो, पैसे मिळवू शकतो. त्या दृष्टीने कथा सादरीकरण हा पैलू खूप लक्षणीय ठरलेला आहे. आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या लोकप्रिय माध्यमामधून सुद्धा कथाकथन सादर केले जाते. तर आपण बघूया कथा सादरीकरणासाठी काय मग घटक अपेक्षित आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर पुढे जाऊन कथाकथन या क्षेत्रामध्ये जर आपलं करिअर करायचं असेल तर तुम्ही आत्तापासूनच त्याची तयारी करणं आवश्यक आहे. पहा, कथा सादरीकरणासाठी कथेची निवड खूप महत्त्वाची आहे. कारण आज समोर बसलेल्या श्रोत्यांना कोणता प्रकार आवडेल याचं ज्ञान हे कथा सादरीकरण जो करतो त्याला असायला हवं. कथा सादरीकरणाचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. कारण ऐकणाऱ्यांचा या ठिकाणी जो वेळ आहे तो फक्त साधारण 15 मिनिट कथा ऐकू शकतात किंवा साधारण अर्धा तास, पण जास्त कालावधी हा शक्य नसतो. श्रोत्यांचा अवधान काळ म्हणजे लक्ष देण्याची क्रिया जी असते श्रोत्यांची ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. कथा सादरीकरणासाठी शब्दफेक खूप महत्त्वाची आहे. प्रभावी उच्चारण आवश्यक आहे आणि भाषेचं ज्ञान तर खूपच गरजेचं आहे. आणि याशिवाय वाचिक अभिनय हा खूप महत्त्वाचा आहे. कारण वाचिक अभिनयामधूनच तुम्ही कथा ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवित असता. हे झाले कथेचे सादरीकरण करण्यासाठीचे घटक. आपण आता पाहणार आहोत, पहा स्क्रीनवर पाहतोय की कथा लोकप्रिय आत्तापर्यंत कोणी कोणी केली. म्हणजे कथा सादरीकरण करण्यामध्ये कोणत्या लेखकांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये व.पु. काळे की ज्यांची आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये शोध ही कथा आहे. त्यानंतर शंकर पाटील हे एक प्रसिद्ध कथाकथनकार होऊन गेलेले आहेत. त्यांची धिंड ही कथा खूप गाजली. व्यंकटेश माडगुळकर हेही प्रसिद्ध कथाकथनकार होऊन गेलेले आहेत. त्यांची शाळा तपासणी ही कथा खूप गाजली. पु ल देशपांडे यांनी तर कथाकथनाचे प्रयोग केलेले आहेत. त्यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक खूप गाजलं आणि त्यामधून त्यांनी आपल्या व्यक्तिचित्रणावर आधारित कथन केलेलं आहे. बटाट्याची चाळ हा त्यांचा एक पात्री कार्यक्रम सुद्धा खूप गाजलेला आहे. मंगला खाडीलकर आणि गिरिजा कीर या स्त्री कथा कथन करणाऱ्या आहेत. स्त्री कथा कथन करणाऱ्या कमी आहेत, पण त्यांनी सुद्धा या ठिकाणी कथाकथनाचे आपले कार्यक्रम यशस्वीरित्या केलेले आहेत. या सगळ्या कथाकथनकारांचे कार्यक्रम जे आहेत ते यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ते तुम्ही जरूर ऐकावेत आणि तुम्ही सुद्धा कथाकथन करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्यामधील कथाकथनाचं कौशल्य तुम्ही या निमित्ताने आजमावू शकता. त्याचबरोबर एखाद्या प्रसंगावर आधारित कथालेखन सुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला एखादी आवडणारी कथा तुम्ही सांगा आणि आवडणाऱ्या एखाद्या घटनेवर कथालेखनाचा जरूर प्रयत्न करा. धन्यवाद.